मित्रांनो, बेरिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी टेरजागीज थेरी इज द मोस्ट प्रॉमिनंट थेरी जी आपण यूज करतो आणि याचे अझम्पशन्स आपल्याला बऱ्याच वेळेस एक्झामला विचारले जातात. याच्या अझम्पशन्सला जर आपण बघितलं तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट अझम्पशन इज द शेप ऑफ द फुटिंग. सो याच्यामध्ये स्ट्रिप फुटिंग कन्सिडर केली गेलेली आहे. फाउंडेशन हे शॅलो फाउंडेशन आहे, म्हणजे डीप फाउंडेशनला ही थेरी अप्लाय करू शकत नाही. जो बेस ऑफ द फाउंडेशन आहे दॅट इज रफ बेस, ज्याच्यामध्ये जो अँगल ऑफ वॉल फ्रिक्शन आहे दॅट इज इक्वल टू द अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन ऑफ सॉइल म्हणजे फाय. त्याच्यानंतर जनरल शिअर फेल्युअरची केस इथे कन्सिडर केली गेलेली आहे. म्हणजे फेल्युअरचा प्रकार कोणता आहे तर जनरल शिअर फेल्युअर आहे. लोकल शिअर फेल्युअर होत असेल तर आपल्याला वेगळं इक्वेशन मॉडिफाय करून यूज करावं लागतं. शिअर रेजिस्टन्स अबाउट द बेस ऑफ द फाउंडेशन हा इग्नोर केलेला आहे. मोहर कुलम इक्वेशन व्हॅलिड आहे आणि स्ट्रेस झोन्स जे आहेत ते जमिनीपर्यंत जात नाहीत, फक्त बेस ऑफ द फाउंडेशन पर्यंत जातात. लाईक करा, शेअर करा.